माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्यामुळे लग्नानंतर आम्हाला शहरात शिफ्ट व्हावं लागलं. माझ्या नवऱ्याने एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला होता. तिथे खूप सुशिक्षित आणि हायफाय लोक राहत होते. तिथे एकदम फ्री वातावरण होतं. घरात मी आणि माझा नवरा आम्ही दोघेच राहत होतो. माझा नवरा सकाळी लवकर ऑफिसला जायचा आणि संध्याकाळीच परत यायचा. माझा नवरा कामावर गेल्यावर मी दिवसभर माझ्या घरच्या कामात व्यस्त असायचे. माझ्या नवऱ्याला रविवारी सुट्टी असायची. तेव्हा आम्ही बाहेर फिरायला जायचो. कधी शॉपिंगला जायचो तर कधी मूव्ही बघायला जायचो. बाहेरून आणाव्या लागणाऱ्या सर्व वस्तूंची खरेदी आम्ही रविवारीच करायचो. त्यामुळे मला तर इतर दिवशी बाहेर जावं लागतच नव्हतं. असंच आमचं डेली रुटीन चालू होतं. आमच्या फ्लॅटच्या आजूबाजूला कोण राहतं हे देखील मला माहीत नसायचं. त्या अपार्टमेंटमध्ये माझी फारशी कोणाशी ओळख झाली नव्हती. आमच्या बरोबर समोरच्या फ्लॅटमध्ये मात्र कधीतरी मी वाकून बघायचे तर मला कोणी बाई माणूस दिसत नव्हतं. फक्त एक तरुण मुलगा दिसत होता, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. एक दिवस मी आणि माझा नवरा घरी असताना दरवाजावरची बेल वाजली. मी विचारात पडले की माझ्या नवऱ्याशिवाय आज कोण आलं असेल आमच्या घरी. त्या दिवशी रविवार असल्याने माझा नवरा देखील घरीच होता. मग माझ्या नवऱ्याने दरवाजा उघडला तर दारात आमच्या समोरच्या फ्लॅटमधला तो तरुण मुलगा होता. माझ्या नवऱ्याने त्याला आतमध्ये बोलवलं आणि बसायला सांगितलं. माझ्या नवऱ्याच्या आणि त्याच्या इकडल्या तिकडल्या गप्पा सुरू झाल्या. त्याचं नाव समीर होतं आणि तो नोकरीनिमित्त या शहरात आला होता. त्याच्या फ्लॅटमध्ये तो एकटाच राहत होता. मी माझ्या नवऱ्यासाठी आणि त्याच्यासाठी चहा टाकला आणि त्यांच्याबरोबर बोलत बसले. समीरच्या बोलण्यावरून तो खूप बिनधास्त माणूस वाटत होता. त्याने माझी देखील ओळख करून घेतली. तो म्हणाला, तुम्ही जेवण खूप छान बनवता. त्याने असं म्हटल्यावर माझ्या नवऱ्याने आणि मी एकमेकांकडे आश्चर्याने बघितलं. मग माझ्या नवऱ्याने त्याला विचारलं की तुला कसं माहीत की माझी बायको छान जेवण बनवते ते. तर तो म्हणाला की तुमच्या घरातून जेवणाचा खूप छान सुगंध येत असतो. त्यावर माझा नवरा हसला आणि म्हणाला, हो, माझी बायको खूपच स्वादिष्ट जेवण बनवते आणि ती एक उत्तम गृहिणी देखील आहे. त्यावर समीर म्हणाला की ते तर तुमच्या घराकडे बघून कळतच आहे. तुमचं घर सुद्धा खूप छान पद्धतीने सजवलं आहे. मला देखील अशीच बायको पाहिजे. त्याच्या या बोलण्यावर मी थोडी लाजले आणि मान खाली घालून चहा आणण्यासाठी किचनमध्ये गेले आणि त्यांच्यासाठी चहा घेऊन आले. समीर माझ्या नवऱ्याला म्हणत होता की तुमची हरकत नसेल तर मी वहिनीकडे मेस लावायला तयार आहे. मी देखील बाहेरचं जेवण जेवून कंटाळलो आहे आणि त्यामुळे माझी तब्येत देखील सारखी बिघडते. त्याच्या या बोलण्यावर मी लगेच त्याला होकार दिला. तो म्हणाला, चालेल, मी उद्यापासून तुमच्याकडे जेवायला येत जाईन. मग दुसऱ्याच दिवसापासून समीर आमच्याकडे जेवायला येऊ लागला. माझी आणि समीरची आता खूप चांगली मैत्री झाली होती. तो माझ्या नवऱ्यापेक्षा लवकर घरी यायचा आणि माझ्यासोबत गप्पा मारत बसायचा. मला देखील त्याच्यामुळे खूप बरं वाटायचं. आता माझा दिवस कसा जात होता हे माझं मलाच समजत नव्हतं. असाच एक दिवस तो माझ्या नवऱ्याच्या आधी घरी आला होता. तेव्हा मी किचनमध्ये जेवण बनवत होते. तर तो किचनमध्ये येऊन बसला आणि माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा मारता मारता तो एकटक माझ्याकडे बघत होता. त्याच्या तशा बघण्याने मला गोंधळल्यासारखं वाटत होतं. मी त्याला विचारलं, तू असं का माझ्याकडे बघत आहेस? तर तो म्हणाला, तुम्हाला एक बोलू का? तुम्हाला राग तर येणार नाही ना? मी त्याला म्हणाले की बिनधास्त बोल. त्यावर तो मला म्हणाला, तुम्ही खूप छान दिसता. त्याच्या बोलण्यावर मी गालातल्या गालात हसले आणि थँक्यू असं म्हणाले. पुढच्या बोलण्यावर मात्र मी त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले, कारण तो मला म्हणत होता की तुम्ही मला खूप आवडता. त्यामुळे मात्र मी लाजले होते आणि आतून मला बरं देखील वाटत होतं. पण मी त्याला तसं दाखवलं नाही आणि त्याला जेवणासाठी विचारलं. तर तो मला म्हणाला की तुमच्या हाताने भरवल्यावर मला तुमचं जेवण अजून स्वादिष्ट लागेल. मी हसले आणि म्हणाले, आता गप्पा खूप झाल्या, आधी जेवण करून घे. तोपर्यंत माझा नवरा पण आला. मग मी समीरला आणि माझ्या नवऱ्याला जेवायला वाढलं. समीर गेल्यावर मात्र मी त्याच्याच विचारात बुडले होते. त्या रात्री मला त्याचंच बोलणं आठवत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा कामावर निघून गेल्यावर समीर आला. मी त्याला विचारलं की तू आज ऑफिसला का गेला नाहीस? त्यावर तो म्हणाला की आज मला थोडं बरं वाटत नाही, त्यामुळे मी सुट्टी टाकली आहे. आणि तो आमच्याच घरात बसला. मी माझ्या कामात व्यस्त होते. माहीत नाही का, पण माझं मन मात्र त्याच्याकडे ओढलं जात होतं. मी माझी सर्व कामं कशी तरी उरकली आणि त्याच्यासोबत गप्पा मारत बसले. बोलता बोलता तो मला म्हणाला की मी तुम्हाला सीमा म्हटलं तर चालेल का? मी त्याला म्हणाले की का नाही, चालेल. मग तो मला म्हणाला, सीमा, माझं डोकं खूप दुखत आहे, मला जरा दाबून देशील का?
मी हो म्हणाले तर त्याने चक्क त्याचं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं. त्यावेळी माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. मी त्याचं डोकं दाबून दिलं. तो मला म्हणाला, तुझ्या हातात तर जादूच आहे. मी थोडीशी लाजले आणि उठून परत माझ्या कामाला लागले. आता मात्र आम्ही दोघेही आतून गरम झालो होतो. फक्त एक ठिणगी पडायचा अवकाश. पण पुढे जायला मात्र कोणी तयार नव्हतं. असं तसं करत संध्याकाळ झाली आणि माझा नवरा घरी आला. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केल्यावर समीर त्याच्या घरी निघून गेला. त्या दिवसापासून माझ्या आणि समीरच्या मनात एकमेकांविषयी भावना निर्माण झाली होती. आम्ही जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येत होतो तेव्हा त्या भावना ज्वालासारख्या बाहेर उफाळून येत होत्या. आता माझं माझ्यावर नियंत्रण नव्हतं. असेच दिवस जात होते. मग एक दिवस माझ्या नवऱ्याला अचानक कंपनीच्या कामानिमित्त 2 दिवसांसाठी बाहेरगावी जावं लागलं. माझा नवरा गावी गेल्यावर मी समीरला म्हणाले की मला एकटीला खूप भीती वाटते, तू आमच्या घरी झोपायला ये. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही दोघेही गप्पा मारत बसलो होतो. त्याचवेळी समीर हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला. आता आम्ही दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होतो. दोघांचे श्वास वाढले होते. काही न करण्याआधीच त्याने मला ओढून त्याच्या मिठीत घेतलं. मलाही आता त्याचा स्पर्श आवडू लागला होता. त्याने त्याच्या दोन्ही हातांनी मला घट्ट मिठी मारली होती. मला आता श्वास देखील घेता येत नव्हता. मग त्याने माझी छाती दाबायला सुरुवात केली. मलाही खूप भारी वाटत होतं. मीही त्याला साथ देऊ लागले. मग तो जोरजोरात माझी छाती चोळू लागला. मला खूप वेदना होत होत्या, पण त्या वेदना मला भारी वाटत होत्या. मी उसाचे टाकू लागले. मग त्याने माझ्या साडीत हात घातला आणि माझी साडी फेडू लागला. एक एक करत त्याने माझे सगळे कपडे काढले. मीही त्याचा शर्ट काढून बाजूला टाकला. त्याचं ते बळकट आणि पिळदार शरीर बघून मी त्याच्या शरीरावर किस करायला सुरुवात केली. त्याने माझी छाती चोळून चोळून पूर्ण लाल करून टाकली होती. आता तो माझ्या मांड्यांवर हात फिरवू लागला. त्याने माझ्या मांड्याही लाल केल्या होत्या. मला तर खूप भारी वाटत होतं. आता तो माझ्या शरीरावर सगळीकडे किस करू लागला. आम्ही दोघेही भान हरवून बसलो होतो. तो माझ्यावर तुटून प्रेम करत होता. मीही त्याला साथ देत होते. आम्ही दोघे घामाने पूर्ण भिजलो होतो. रात्रभर त्याने माझ्यासोबत एवढ्या दिवसाची शरीरभूक भागवली होती. मीही त्याच्या त्या प्रेमाने तृप्त झाले होते. मला देखील त्याचं ते प्रेम हवं हवंसं वाटत होतं. सकाळपर्यंत तो माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतच होता. आता मी खूप थकले होते. तोही खूप दमला होता. मग आम्ही दोघांनी मिळून शॉवरखाली आंघोळ केली. तेव्हाही तो माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. आंघोळ झाल्यावर त्याने आमच्यासाठी बाहेरूनच जेवण मागवलं. दुसऱ्या दिवशी देखील तो माझ्यावर प्रेम करत राहिला. मीही त्याच्या प्रेमात ओलीचिंब झाले होते. सगळ्या प्रकारे त्याने माझ्यावर प्रेम केलं होतं. मीही त्याला कसल्याच गोष्टीसाठी अडवलं नाही. आता संध्याकाळ होणार होती आणि माझ्या नवऱ्याची येण्याची वेळ झाली होती. मग आम्ही दोघांनी मिळून अस्ताव्यस्त झालेलं घर आवरलं आणि मी पटकन संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली, जेणेकरून नवऱ्याला कसला संशय येणार नाही. समीर देखील त्याच्या फ्लॅटमध्ये गेला होता. रात्री जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं आणि तो परत त्याच्या घरी गेला. काही दिवस जेव्हा जेव्हा माझा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा समीर आणि मी प्रेम करायची संधी सोडत नव्हतो. मला तर समीरशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. मग एक दिवस त्याच्या घरच्यांनी त्याला लग्नासाठी गावी बोलवलं. तो लग्नासाठी त्याच्या गावी गेला. तेव्हापासून नंतर कधीच आमची भेट झाली नाही. आता तो फ्लॅट सोडून 2 वर्ष होत आली आहेत. पण त्याच्या फ्लॅटकडे बघून मला त्याचीच आठवण येते. कदाचित त्याचं लग्न झालं असावं आणि तो त्याच्या बायकोसोबत दुसरीकडे कुठेतरी राहत असावा. पण मी मात्र त्याचं ते प्रेम अजून विसरू शकले नाही.